रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेत. रामराम मंडळी. निसर्गाचे वरदान लाभलेल्या आंबोली गावात जन्म आणि लहानपणापासूनच निसर्गाकडे सजगपणे बघण्याची वृत्ती, यामुळे प्रथम प्राणीप्रेमी, मग साहसवीर आणि आता पर्यावरणप्रेमी म्हणून काम करणारा आमचा तरुण तडफदार मित्र अभिषेक नार्वेकर. स्वागत आहे अभिषेक तुझं. नमस्कार. नमस्कार. मी आत्ता ओळख करून देताना तुझ्या गावाचा उल्लेख केला, आंबोली. बरोबर. तर थोडी पूर्वपीठिका आमच्या श्रोत्यांना सांगितलंस तर बरं होईल. आंबोली गाव, तुझं लहानपण, कॉलेज. माझा जन्म आंबोलीचा आहे. मी आंबोली सिंधुदुर्ग जिल्हा, लोकांना माहीत आहे आंबोली घाट किंवा आंबोलीचा पाऊस यासाठी फेमस आहे. बरोबर. आणि तिथला माझा जन्म आहे. तर माझं लहानपण, जे पूर्ण बालपण आहे ते आंबोलीतच झालं. शिक्षण 10वीपर्यंतचं आंबोलीमध्ये मी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर सावंतवाडी माझे कॉलेज पूर्ण झालेलं आहे, ज्यात मी BCom डिग्री घेतलेली आहे. आणि म्हणजे ते सावंतवाडीला पंचम खेमराज हो. म्हणून जे आहे, पंचम खेमराज विद्यालय, तिथे बरोबर. माझं वरचं शिक्षण झालेलं आहे. हं. आंबोली पावसासाठी, मान्सूनसाठी फेमसच आहे, बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण तिथे बाकीही बायोडायव्हर्सिटी आहे, मायक्रोफॉना आहे, ज्याच्यासाठी आंबोली जगभर ओळखली जाते. एक जगातला असा पार्ट आहे जिथे छोटे छोटे साप, बेडूक किंवा बरेच असे पक्षी, प्राणी जे मिळतात, जे जगात फक्त आंबोलीमध्ये मिळतात. त्यासाठी एक आंबोलीची ओळख झालेली आहे सध्याच्या याच्यामध्ये. तू लहान असताना जेव्हा शाळेत होतास त्यावेळेपासूनच तुला थोडाफार निसर्गाचं ओढ होती किंवा प्रेम होतं? कारण मध्ये तुझ्याजवळ गप्पा मारताना मला ते जाणवलं. तर त्याविषयी काही सांगशील का? शहरातल्या मुलांचे जे गेम्स असतात तसे आमचे काही गेम्स नव्हते, कारण आम्ही छोट्याशा गावामध्ये राहत होतो. सो आम्ही जंगलांमध्ये फिरत राहायचो, तिथे खेळायचो, ओढे नाले आहे तिथे स्विमिंगला जायचो. हे आमचं डेली शेड्यूल असायचं. तर त्यातच आम्हाला काही सायंटिस्ट जे आहेत, जिथे ज्यावेळी ते काम करायचे ॲम्फिबियन्स रेप्टाईल्सवर, त्यांनी आम्हाला पकडलं. त्यांनी आम्हाला थोडं हळूहळू शिकवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे आमच्यावर थोडं ॲज बघायची एक वेगळी दृष्टिकोन आपल्यात आलेला त्यावेळी. आणि त्यावेळी आम्ही एका एज ग्रुपची सगळी मुलं त्यांच्या मागे मागे फिरायला लागलो, त्यांच्याकडून गोष्टी शिकायला लागलो. आणि त्यांनी आम्हाला एक प्रॉपर वेने सगळ्याबद्दल माहिती दिली. तीच माहिती नंतर आम्ही जवळपास 8-9 वर्ष आमच्यासोबत बाळगत होतो. आम्ही ते डाटा कलेक्शन करत होतो. आणि आम्हाला कळलं की आमच्याकडे जे जगभर लोक सगळे येत आहेत ते या गोष्टी बघायला येतात, आणि आमच्याकडे बऱ्या मोठ्या प्रमाणात खजिना आहे. सो तो कशा प्रकारे डॉक्युमेंट करता येईल, ते लोकांपर्यंत कसं प्रसिद्ध करता येईल, हे आम्ही त्यावेळी जास्त फोकस केलं. सो नक्कीच जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते कन्झर्व करणं, हे त्यावेळीपासूनच आमच्या ह्याच्यात एक ध्येय आमचं होतं त्यावेळीचं. लहानपणी जास्तीत प्राणी, पक्षी यांची ओढ असंच त्याला स्वरूप असेल. बरोबर. आणि जसं तू त्याच्यामध्ये खोल जात गेलास तसा त्याचा तू अभ्यास केला असेल. बरोबर. आणि नंतर मग तुम्ही एक काहीतरी तिथे संस्था पण खूप लहान वयात सुरू केली होती, त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का? सो जसं तुम्ही म्हणाला की 16 वर्षापूर्वी, जवळपास एक 16 वर्ष झाली असतील, मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब नावाचा एक क्लब सुरू केला होता आम्ही, ज्याच्या अंडर हे जे सगळं आम्ही काम करायचो. NGO, ती एक NGO होती ज्याच्यामध्ये कन्झर्वेशन किंवा रिस्टोरेशन किंवा एकंदरीत माहिती मॅपिंग करणं, या सगळ्या गोष्टी की आपल्याकडे काय काय आहे, हे त्या क्लबच्या अंडर आम्ही करायचो. आणि त्याच क्लबच्या अंडर आम्ही शाळांमध्ये प्रोग्राम कंडक्ट करायचो, ज्यामध्ये त्याच्याबद्दल थोडं लोकांपर्यंत माहिती, किंवा लहान मुलांपर्यंत, जो यंगर एज ग्रुप येणार आहे 10th पास नंतर, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, जेणेकरून ते ॲज अ व्हॉलेंटियर आम्हाला नंतर जॉईन करतील आणि ग्रुप मोठा होत जाईल.
अशी एक त्याच्यामागची एक आयडिया होती की लोकांनी बाहेरून येऊन काम करणं त्याच्यापेक्षा जर लोकलनीच जर ते काम स्थानिक केलं, स्थानिक लोकांनी जर ते काम केलं तर तर ते लॉंग टर्म पर्यंत दीर्घ चालू मुदतीचं चालतं. चालू Yes. शकतं. बरोबर. तो जो क्लब तू आता ज्याचं नाव घेतलंस, त्या क्लबचे मुख्य कोण होते त्यावेळेला? काही सिनियर होते माझे. हेमंत ओगले, काका भिशे म्हणून आहेत, रोहन कोरगावकर आहे, पुण्यातील काही व्यक्ती आहेत, सायली पलांडे दातार म्हणून आहे, साई आहे, माझा एक कलिग आहे, त्यानंतर राहुल प्रभू खानोलकर म्हणून आहेत. या लोकांनी आम्हाला गाईड केलं. हा जो क्लब आहे तो कसा चालवायचा पासून सगळ्या गोष्टी. नेहमी एकत्रच सगळे काम करायचो. त्या ह्याच्यामध्ये कुठेही असं पोस्ट नव्हती की कोण अध्यक्ष कोण आहे मोठं, किंवा कोण काय. लहान. सगळे आम्ही बिगिनर स्टेजला होतो आणि सगळे डिस्कशन आमचं एकत्रच व्हायचं. म्हणजे त्या वयातच तुला हळूहळू त्या ह्याचं विषयाचं ज्ञान मिळायला लागलं. हो. आणि जेव्हा तू हे सगळं करत होतास त्यामुळे तुझ्या ज्ञानामध्ये, माहितीमध्ये खूप भर पडली आणि तुला अल्प वयातच प्राणीप्रेमी म्हणून एक तुला हा बिरुदावली मिळाली आणि त्याचा तुला पुढे फायदा झाला. तर ते कसं काय? सो 10th तरी म्हणजे मी 8वीत हे सगळं सुरू केलं होतं. ज्यावेळी लोकांनी आम्हाला पकडलं सायंटिस्टने आणि आम्हाला हे सगळं शिकवायला सुरुवात केली. पण ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत आमच्याकडे बरंच नॉलेज जमलं होतं. फक्त ते चॅनलाइज कसं करायचं माहीत नव्हतं. सो त्यावेळी आम्हाला पॉकेट मनीचा पण प्रॉब्लेम असायचा. तर आम्ही लोकांना जंगलामध्ये घेऊन जायचो, त्यांना पक्षी प्राणी सगळं दाखवायचं आणि त्यांच्याकडून एक 300-400 रुपये जे काय आम्हाला पॉकेट मनी मिळतील ते आम्ही कलेक्ट करायचो ॲज अ गाईड फी किंवा नॅचरलिस्ट फी म्हणून. तर तो एक इन्कम सोर्स म्हणून आम्ही बघत होतो, जेणे आमचा खर्च निघतोय. बरोबर. आणि एकदा मला एका फॅमिलीने विचारलं होतं की हे यात करिअर आहे का, म्हणजे आम्ही आमच्या मुलांना ते तुमच्यासारखी आवड निर्माण करून देऊ. पण मलाही माहीत नव्हतं त्यावेळी की या गोष्टी अशा यात करिअर आहे का. कारण माझं बॅकग्राऊंड जे आहे ते BCom आहे. म्हणजे मी बँकेत काम करणार असं ठरलेलं होतं की मी बँकमध्ये जाऊन कुठेतरी काम करेन. पण ज्यावेळी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळी मला एका पुणे बेस्ड टुरिझम कंपनीमधून ऑफर आली की तू टुरिझम कंटिन्यू करणार का, बरोबर. ज्यात माझ्या हॉबीज ज्या होत्या त्या माझ्या कन्वर्ट होतील करिअरमध्ये. तर तो एक माझ्यासाठी पूर्णपणे ट्विस्ट होता की सगळं गोष्टी जशा मी चालवत आले तशाच कंटिन्यू होत आहेत. बरोबर. सो हे लकीली मी त्या फील्डमध्ये पडलो. म्हणजे तुला जो लहान वयात तज्ज्ञ निसर्गप्रेमी ही बिरुदावली मिळाली होती त्याचा फायदा झाला. येस. आणि त्यामुळे तू आंबोली सोडून पुण्यात दाखल झाला. पुण्यात दाखल झालो. बरोबर. पुण्यात दाखल झाल्यानंतर इथल्या कक्षा लगेच रुंदावतात. म्हणजे खेडेगावात आपलं किती नाही म्हटलं तरी जग थोडं सीमित असतं. बरोबर. तर इथे आल्यानंतर तुला काही त्याची अडचण जाणवली का, किंवा त्याला आपण म्हणतो न्यूनगंड वगैरे असं काही कधी वाटलं का? सो गावात असताना नक्कीच मी तिथे राजा होतो. त्या छोट्याशा जंगलाचा राजा होतो जो सगळं मॅनेज करत होतो. सगळंच माहीत होतं आम्हाला. होय. पण मी ज्यावेळी सिटीमध्ये आलो त्यावेळी आम्हाला आमच्या लिमिटेशन्स कळल्या की लोकांशी बोलण्याचं कला काय आहे, किंवा लोकांना बरंच माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त. इथे वाईल्ड लाईफ म्हणजे छोटं मायक्रोफॉना नाही तर टायगर पण असतो, नॅशनल पार्क्स पण असतात किंवा इंटरनॅशनल फॉरेस्ट पण आहेत. सो त्याचं नॉलेज नव्हतं आम्हाला. आणि त्यावेळी आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही सिटीमध्ये आलो आहे पण आम्ही अजूनही गावी जशी लोकं राहतात तसेच प्रकारचे आहोत. सो आमच्यासाठी चॅलेंज तेच होतं. इयर 1ला मी ज्यावेळी पुण्यामध्ये आलो त्यावेळी सगळं शिकून घेणं किंवा लोकांवर स्ट्रगल करणं, आणि सुरुवातीची 3-4 वर्षे याच्यातच गेली सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये. मग ते वाईल्ड लाईफ असून देत, ॲडव्हेंचर असून देत, किंवा एकंदरीत पर्सनल डेव्हलपमेंट जी आपली असते त्या गोष्टींसाठी. सो थोडंसं एवढं वाटायचं की आपण कुठून तरी गावाकडून आलो आहे आणि आपल्याकडे थोडं नॉलेज कमी आहे, थोडे रॉ होतं, थोडे आपण राव आहोत अजून. थोडं फिनिश राईट. करायला पाहिजे. पण मग त्या नोकरीच्या दरम्यानच तू ते शिकत होतास एकीकडे. सो एक लोकांना बघून लोक काय करतात, प्रत्येक प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतायत हे आम्ही कॉपी करायचो. आणि त्यानंतर त्यामध्ये व्हेरिएशन्स काय आणू शकतो हे मी बघत गेलो सारखं. आणि येस, लोकांना बघून आम्ही कुठलेही क्लासेस केले नाहीत की ही लँग्वेज बोलण्यासाठी हे क्लास करा, किंवा वाईल्ड लाईफ असेल तर हा कोर्स करा म्हणजे तुम्हाला वाईल्ड लाईफचं काहीतरी कळेल. आम्ही लोकांकडे बघत गेलो, व्हिडिओज बघितल्या आणि शिकत गेलो गोष्टी. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातनं शिक्षण. बरोबर. प्रत्यक्ष अनुभवातनं जे आम्ही आंबोलीतून करत आलो तेच आम्ही कंटिन्यू केलं इथेही, आणि मी आजपर्यंत तेच करतोय. म्हणजे मूलभूत जी आवड आणि माहिती ज्ञान तुला आंबोलीत होतं त्याचं तू इथे विस्तार केला. बरोबर. ही जी नोकरी तू नंतर करत होतास त्याच्यामध्ये तुझं प्राणीप्रेम, निसर्गप्रेम हे तर होतंच, पण सोबत घेऊन जाणाऱ्या लोकांना सांभाळणं,
त्यांच्यासाठी वेगवेगळी ठिकाणं शोधणं असंही काम तुला करायला लागलं असेल. बरोबर. सुरुवातीला मी जस्ट एक ऑपरेशन मॅनेजर जो ग्रुप घेऊन जात होता. मी ज्या कंपनीसोबत काम करत होतो तिथे स्टँडर्ड्स एवढे हाय होते की प्रत्येकाची सेफ्टी फर्स्ट हा रूल होता. सो ती सेफ्टी कव्हर करण्यासाठी काय काय आपल्याला आलं पाहिजे, आपण म्हणजे लाईक फर्स्ट एड किट आणि या गोष्टी आहेत, किंवा तुम्हाला त्यांना फर्स्ट एड देता आलं पाहिजे, लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे, लोकांवर लक्ष ठेवलं पाहिजे. जे छोटे छोटे सेफ्टी नॉर्म्स आहेत ते तुम्ही कसे कव्हर केले पाहिजेत, आणि ट्रिप पण खूप छान प्रकारे कंडक्ट करून तुम्ही परत बॅक टू होम आलं पाहिजे. तर या गोष्टी मी जसं जसं फील्डवर जात गेलो, वेगवेगळे एक्सपोजर, मी सगळ्यात पहिल्यांदा हिमालयात गेलो, नंतर रणथंबोरला राजस्थानला वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये गेलो. तसा तसा एक अनुभव येत गेला आणि त्यामध्ये आपण काय नवीन गोष्टी करू शकतो हे आपण बघत गेलो. प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे, आपण ज्याला स्ट्रॅटेजी म्हणतो किंवा धोरण, हे बदलावं लागत होतं. येस, बरोबर. म्हणजे सुरुवातीला जो तू नुसता प्राणीप्रेमी सिंग्युलर एक व्हर्टिकल होतं, ते आता त्याच्यात एक ॲड झालं की तू टीम लीडर पण झालास, आणि साहसाकडे झुकणारं जे खेळ आहेत किंवा आपण ज्याला म्हणू पर्यटन साहसाकडे झुकणार, ते तू लोकांसाठी करू लागला. मी या सगळ्यासाठी एकच शब्द वापरेन की माणसाने मल्टीटास्किंग राहावं किंवा करावं कामं, हे मी तिथून शिकलो. कारण एक माझा जो कोर एरिया होता जंगल, हे सोडून मी बऱ्याच गोष्टी करायला सुरुवात केली होती. मग ऑफिस मॅनेजमेंट पासून स्टोअर मॅनेजमेंट किंवा तिथे ग्रुप घेऊन जाणं आणि मग त्यांना इन्फॉर्मेशन देणं, हे सगळे वेगवेगळे रोल होते आणि ते एकाच छताखाली करायचे होते. सो मल्टीटास्किंग कामं चालायची, अकाउंट्स पण बघणं आणि नंतर येऊन ते स्टोअरमध्ये सगळ्या गोष्टी ठेवणं पण. सो येस, अंबोली ते पुण्यातले जी कंपनी मी काम करत होतो त्यांच्यासोबत पूर्ण रोल चेंज होत राहिले, मल्टीटास्किंग कामं येत राहिली आणि मल्टीटास्किंग कामं नंतर फ्युचरमध्ये करत पण राहिलो मी. पुण्यात कुठल्या कंपनीमध्ये काम करत होता? फॉलिएज आउटडोर्स म्हणून आहे, पुणे बेस्ड कंपनी, जी अच्छा. एक जवळपास 20 वर्ष जुनी कंपनी आहे, जी जास्त करून लहान मुलांचे कॅम्प घेऊन जातात समर आणि विंटरमध्ये. अग्रगण्य कंपनी आहे, पुण्यातली एक नंबर कंपनी आहे. लहान मुलांचे कॅम्प घेऊन जातात, तर मी लहान मुलांना सांभाळलं तर आणखीनच जिकरीचं होत असेल. बरोबर. सगळ्यात अवघड म्हणजे 8-10 वर्षाची मुलं हँडल करणं, कारण आम्ही मोठा एज ग्रुप पण घेऊन गेलो, ॲडल्ट्स पण घेऊन गेलो, पण त्यांना तेवढं हँडल करावं लागत नाही. त्यांना फक्त डूज अँड डोंट सांगावे लागतात आणि लोक तसं तुम्हाला काय म्हणू शकतो, तुम्हाला कॉपरेट करतात. पण लहान मुलांच्या बाबतीत ते नसतं. लहान मुलांना बाजूला घेऊन बसून सगळं गोष्टी सांगाव्या लागतात आणि मूड कधी चेंज होईल, राईट, आणि प्रत्येक वेळी त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. सो त्यासाठी ज्या कंपनीमध्ये मी होतो तिथे व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम नावाचा कोर्स कंडक्ट केला जायचा, ज्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये सगळं शिकवलं जायचं की मुलांना हँडल कसं करायचं पासून सगळं त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची प्रत्येक गोष्टीची, हे सगळं त्या कोर्सच्या अंडर कव्हर व्हायचं. ही तुझी नोकरी एकीकडे सुरूच होती, पण तुझा पहिल्यापासूनचा स्वभाव असा बंदिस्त ह्याचा तर नाही आहे, कारण लहानपणच जंगलात गेल्यामुळे ते एक मोकळं पण मनात असतं. तर ह्या नोकरीच्या दरम्यानच तू ॲडव्हेंचरचे कोर्स पण काहीतरी केलेस, तर त्याविषयी काय सांगशील का? अंबोलीला मी जे वाईल्ड लाईफ करायचो त्याचं लिमिटेशन मला पुण्यात यायला लागलं, कारण पुण्यापासून जवळपास असं लगेच जंगल नाही जिथे मी मायक्रोफोना आणि याच्यावर काम करू शकेन किंवा माझी हॉबी कंटिन्यू करू शकेन. तर मला तिथे कुठेतरी ब्रेक घ्यावा लागला आणि मी थोडा कल माझा ॲडव्हेंचरला वळवला. ॲडव्हेंचरला वळण्याचं कारण पण असं होतं की मी पुण्यात येऊन ऑफिससाठी ये जा करायला मी सायकल वापरायचो. अरे वा. जी मी सायकल पुण्यातच विकत घेतली होती. त्या अगोदर मी सायकलिंग कधीच केलं नाही. म्हणजे स्कूलला करत होती गोष्ट वेगळी आहे, पण ॲज अ हॉबी म्हणून सायकलिंगमध्ये कधीच पडलो नाही. सायकलिंग मी पुण्यात येऊन लोकांना बघितलं, सगळेच सायकल चालवतात, मी म्हटलं मी पण सायकलिंग करणार. आणि ती सायकल ऑफिसला येऊन जाऊन प्रॅक्टिस जी झाली त्यात मी ठरवलं की मनाली लेह सायकलिंग करायचं. बापरे, म्हणजे एकदम पुण्यातनं डायरेक्ट मनाली लेह. राईट, कारण मी लोकांना बघत होतो, लोक हे असं काही नवीन ॲडव्हेंचर करतायत आणि आपण पण असं करायचं, माझा धाडस इच्छा झाली. तर मनाली लेह सुरुवातीचा प्लॅन होता माझा, ज्यामध्ये माझे डिरेक्टर जॉईन होणार होते, पण लास्ट मिनिटला त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे ते जॉईन नाही करू शकले. तर माझी ती सोलोज ट्रिप झाली आणि मी विचार केला की मी सोलोज जर ट्रिप करत असेल तर मी मनाली लेह श्रीनगर करून घेतो. तर 2015 मग मी ती ट्रिप केली होती, सोलो राईड केली होती. आणि ती राईड झाल्यानंतर मी ज्यावेळी घरी आलो त्यानंतर मी बूस्टअप होतो. मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं एनर्जी आल्यासारखी वाटत होती, मग ते ऑफिसचं काम असून देत किंवा वैयक्तिक काम असून देत. क्या बात. मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की मी हे करू शकतो, चॅलेंजिंग एकटा करू शकतो आणि मी
मला तसं झालं पण. ऑफिसमध्ये मी जॉईन केलं त्यावेळी बरीच कामं मी एकटीच करायला लागलो. म्हणजे मला नंतर फीडबॅक पण असा आला ऑफिसमधून की एकट्याने करायचं काम नाही आहे, टीम वर्क आहे. तू लोकांना डिस्ट्रीब्यूट कर कामं, म्हणजे ती कामं त्यांना होतील, पण सामावून घे. सामावून घे. सो हे पण माझ्या थोडी लर्निंग होतं. पण सुरुवातीचं सगळ्यात पहिलं एक्सपेक्टेशन असल्यामुळे मला ते तेवढा मी एक्स्ट्रा चार्जअप झालो होतो. आणि त्यामुळे मी त्या एका राईडमुळे ॲडव्हेंचर फील्डमध्ये पडलो. हो, आणि मग म्हणजे तो काय म्हणतात टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी पूर्णपणे. म्हणजे एकंदरीत मी सायकलिंगचे जे नंतर माझी जी ओळख झाली ती तिथूनच सुरुवात झाली. किंवा मी ऑफिसमध्ये असताना पण मी कुठला हेड नव्हतो किंवा मी कुठलं डिपार्टमेंट ॲज अ लीड करत नव्हतो. पण मी ती राईड केल्यानंतर मला ऑफिसमध्ये ॲडव्हेंचर हेड म्हणून ती एक पोस्ट मिळाली, ज्याच्या अंडर फॉलेजच्या अंडर जेवढं काही ॲडव्हेंचर कॅम्प्स आणि जे काही होत होते त्याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे सगळं मी बघायचो. तुझ्यावर जबाबदारी. ती माझ्यावर जबाबदारी आली. ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती, कारण मी कुठेतरी आता लीड करत होतो. जेव्हा मी जॉईन केलं त्यावेळी मी बोलूही शकत नव्हतं की मला बोलायचं काय आहे, आणि तिथून मी ॲज अ लीडर त्या डिपार्टमेंटचं काम करत होतो. बरोबर. सो येस, एक टर्निंग पॉईंट म्हणून मी ती मनाली लेह श्रीनगरची सोलो राईड आहे जी 1000 किलोमीटरची झाली होती, ती नेहमीच माझ्या लक्षात राहते. पण सोलो आपण जेव्हा म्हणतो, आणि 15 साली, म्हणजे मी पण 15 साली मनाली लेह खारदुंगला केलं आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती मला माहिती आहे त्यावेळची. तर त्या टेंटपासून सगळं तुला कॅरी करायला लागलं असेल तुझ्या सायकलवर, कारण तिथे तेव्हा एवढे काही 15-15, 20-20 किलोमीटरवर राहण्याच्या सोयी नव्हत्या माझ्या आठवणीप्रमाणे. मी आत्ता रिसेंटली त्या रोडवर जाऊन आलो. मी रस्ता बघितला तर आता 2-3 ट्रक एकत्र जाऊ शकतील एवढा गुळगुळीत रस्ता केलेला आहे. टार रोड आहे पूर्णपणे, आणि तुम्ही एका दिवसात लेहला पोहोचू शकता. पण ज्यावेळी मी सायकलिंगवाले काही लोक बघत होतो त्यावेळी मी त्यांच्याशी बोललो पण की तुम्ही भारी करताय सगळं. पण मी पण जुना प्लेअर होतो. मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळी तुम्ही जेव्हा पॅच क्रॉस केला त्यावेळी तिथे चिखल होता आणि मी बघितले बायकर्स पडताना बघितले आहे. सो तो एक एक्सपिरियन्स नेहमीच वेगळा आहे. मी 2015 नंतर मल्टिपल टाइम्स लडाखला गेलो, प्रत्येक वेळी रस्ता कंडिशन बघितलेली आहे. तर पण मला ते नेहमी जे लक्षात राहतं प्रत्येक टर्न की या टर्नला काय झालं होतं माझ्यासोबत आणि कुठे चिखल होता. मोस्ट ऑफ द टाइम चिखलच होता. आणि जसं ॲड केलं तुम्ही की येस, त्यावेळी बऱ्याच ठिकाणी टेंट्स किंवा राहायची सोय नव्हती, म्हणून मला टेंट कॅरी करावा लागला होता आणि किचनचं सामान पण कॅरी करावं लागलं होतं. बापरे, खूप सामान होतं. म्हणजे सामान खूप होतं माझ्यावर. जवळपास 20 किलो सामान मी घेऊन माझ्या सायकलवर फिरत होतो. पण काय म्हणू शकतो, मी लकीली मला माझी जी मी प्लॅन केला होता आयटनरी तीही मी सरप्लस करून काही ठिकाणी मी टेंट्समध्येच राहिलो. म्हणजे मी जिथे 2 दिवसात कव्हर करायचं होतं ते 1 दिवसात कव्हर करून तिथे पोहोचलेलो होतो. त्यामुळे मला तेवढा त्रास झाला नाही. ह्या मोठ्या सायकल सफरीनंतर तू माउंटेनिंगचा कोर्स पण एक काहीतरी नोकरी करता केलास. बरोबर. आता ते कसं काय जमवलंस नोकरी करून? सो 2015 नंतर मला असं झालं की आता स्वतःसाठी काहीतरी वेळ काढलाच पाहिजे आपण. जसं सायकलिंगला आपण 1 महिना म्हणजे मला 22 दिवस लागले होते तसा मी वेळ काढलाच होता. जर मी वर्षभर माझं स्वतःचं प्लॅनिंग केलं, कंपनीचं प्लॅनिंग केलं आणि माझ्या कंपनीचं किंवा माझं वैयक्तिक जर कामं सगळी संपलेली असतील तर कुठला तरी एक मंथ आहे ज्या मंथमध्ये मी स्वतःसाठी कुठेतरी जाऊ शकतो, आनंद शोध घेऊ शकतो. तर मग ती ट्रिप असून देत किंवा ट्रेनिंग असून देत. माझ्या फील्डमध्ये मला जी ट्रेनिंग लागत होतं ते होतं माउंटेनरिंग सगळ्यात महत्त्वाचं. सो मी बेसिक माउंटेनरिंग कोर्स जो सोनमार्गला चालतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालतो भारतात, पण ऑगस्टमध्ये जो चालतो तो मी काश्मीरला केला सोनमार्गमध्ये. तो 1 महिन्याचा कोर्स होता ज्यामध्ये मी नॉट्स कशा करण्यापासून सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या. बेसिक माउंटेनरिंग नॉलेज किंवा एकदा तुम्ही माउंटनवर गेला की सर्व्हायव्हल कसं करायचं हे मी गोष्टी शिकलो. आणि दुसरा जो आहे तो ॲडव्हान्स माउंटेनरिंग कोर्स. ॲडव्हान्स माउंटेनरिंग मी 1 वर्षाच्या गॅप नंतर केलं. तो पण नोकरी करत असतानाच मी मॅनेज केलं ते 1 महिन्याचा कोर्स. कला कशी साधलीस ते तर पण जरा ऐकू दे लोकांना. म्हणजे नोकरी करणाऱ्यांना काहीतरी त्यातनं शिकायला मिळेल. सो मी पुऱ्या वर्षाचं कॅलेंडर बनवायचं की आपला वर्कलोड कसा असणार आहे आणि त्यामध्ये कुठला असा मंथ आहे ज्यामध्ये आपल्याला फ्री टाईम असतो, त्या फ्री टाईममध्ये आपण काय कामं करतो. तर मी ती कामं एकतर संपवून जायचो, म्हणजे अगोदर कामं संपवायचो किंवा येऊन कामं करायचो, और ते काम कोणाला तरी डेडिकेट करून जायचो. पण मोस्ट ऑफ द टाइम मीच ते कामं संपवून जायचो. आणि उर्वरित वर्षभर एकही सुट्टी घ्यायची नाही. म्हणजे सॅटर्डे संडे सोडले किंवा
मी आता फिरायला चाललोय, गावी चाललोय म्हणून सुट्टी घेतो असं मी काहीच केलं नाही. उलट मी गावी कमी जायचो, पण माझ्यासाठी सुट्ट्या जमवून ठेवायचो. त्यामुळे तुझे जे सिनियर्स होते ते तुझ्यावर खुश आहेत. माझ्यावर खुश आहे. आणि म्हणजे मला परमिशन पण मिळायची लगेच की जाऊन ये, ठीक आहे, कारण त्यांना माहिती आहे माझ्या ॲब्सन्समध्ये त्यांची कामं झालेली असायची. बरोबर. म्हणजे आता हा तुझा निसर्गप्रेमी ते साहसवीर ते प्रशिक्षक असं आपण म्हणू, म्हणजे प्रशिक्षक म्हणण्यापेक्षा लीडर, एक सिनियर इन्स्ट्रक्टर, सिनियर इन्स्ट्रक्टर, संघटक असा प्रवास झाला. आणि हे 2 तू कोर्स केलेस, पण ते 2 कोर्स करून पण तुझं काय मन शांत नव्हतं, तुला आणखीन काहीतरी करावं असं. तर एक मोठी तू सायकल राईड पण नंतर केलीस, ज्याचं खूप आम्हाला तुझ्या सगळ्या मित्रांना कौतुक आहे. तर त्याविषयी जरा काही सांगशील का? सो 2015ला जे सायकलिंग झालं मनालीला, त्यानंतर मी एक छोटासा कट्टा गेला होता, ज्यामध्ये एक 30-40 लोक जमा झाली होती आणि माझ्या सफारीबद्दल सगळं विचारलं होतं. तर त्यावेळी मला लोक नेहमीच विचारतात आता नेक्स्ट काय. तर मी त्यांना सांगून टाकलं होतं की मी युरोप करणार. युरोप म्हणजे कुठेतरी जाऊन येईन, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप करेन. बाय द वे, मी तुला मध्ये जरा इंटरप्ट करतो. मध्ये तू असं म्हणलं होतंस की मी नॉर्वेकर आहे, तर आपण एकदा पुणे ते नॉर्वे सायकलिंग करूया, तो पण एकदा जुळव, म्हणजे मी येईन ते तुझ्याबरोबर. नक्कीच मी कंटिन्यू करेन. हां. तर त्यावेळी मला लोकांनी विचारलं होतं की नेक्स्ट काय, तर मी सांगितलं होतं की युरोप टूर करेन, पण मला ते फायनान्शियली किंवा ते सगळं कॅल्क्युलेशन जमलं नाही. तर मग मी विचार केला की आता काहीतरी लोकल तरी करू, म्हणजे डोमेस्टिक इंडियात काहीतरी करू. त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की चला 2018 जे इयर आहे ते कोस्टल राईडसाठी डेडिकेट करू. आणि मी एक रस्ता प्लॅन केला, ज्यामध्ये वेस्टर्न सी कोस्ट, जो आपला पाकिस्तान गुजरात बॉर्डरला समुद्र जिथून स्टार्ट होतो तिथून कन्याकुमारीपर्यंत एक राईड करावे. तर ती राईड मी प्लॅन केला. एक जवळपास वर्षभर मी त्या राईडवर प्लॅनिंगमध्ये घालवलं की कुठला रूट घ्यायचा, काय बघायचं रस्त्यामध्ये, थीम काय ठेवायची, या सगळ्या गोष्टीसाठी. आणि जशी अशी डेट जवळ आली तसं एक मुंबईचं कपल, त्यांनी एकाने कयाकिंग आणि एकाने सायकलिंग असं ते अर्धा मधला जो पार्ट होता, मांडवी ते मुंबई, मांडवी ते कन्याकुमारीपर्यंत, तो कव्हर केला. मला असं झालं की यांनी तर केलं, आता मी काय वेगळं एक्सप्लोअर करतोय. तर मग मी विचार केला की अजून काय करू शकतो का. तर तेवढाच मला असं एका रात्री असं आठवलं की ईस्टर्न कोस्ट पण आपण का करत नाही, कारण तसंही हा कोस्ट साऊथ एंडला आलोच आहे. तर परत तिथून ईस्ट किती लांब आहे, किलोमीटर्समध्ये मोजलं तर कमी होते. मी विचार केला चला, मग एका रात्रीत तो बेल्ट मी मार्क करून घेतला. म्हणजे ह्याला ज्याला पश्चिम किनाऱ्याला 1 वर्ष लावलंस, जिथे मी एका रात्रीत कव्हर करून टाकलं, कारण त्यावेळी ती एक्साइटमेंट होती की मला जायचंच आहे काही झालं तरी. आणि माझा तो एंड पॉईंट होता बख्खाली नावाचं बीच होतं, जे कलकत्त्यातलं एकच बीच आहे जिथे लोक जातात, आणि ते बांगलादेश बॉर्डरमध्ये येतं. म्हणजे एंड टू एंड पूर्ण भारताचा समुद्र कव्हर होत होता. म्हणजे एका बाजूला पाकिस्तानापासून सुरुवात करून बांगलादेशला तू संपवणार होता. तर हे एक अंतर मी कॅल्क्युलेट केलं होतं, अंदाजे 8,000 किलोमीटर होत होतं. पण नंतर ज्यावेळी मी ॲक्च्युअली ते केलं, त्यावेळी मला ते 6,820 असं किलोमीटर्समध्ये कव्हर झालं. बापरे. ज्यामध्ये मला 72 दिवस लागले. 72 दिवसापैकी जवळपास मी म्हणून 61 दिवसच सायकलिंग झालं, बाकी 12 दिवस हे रेस्ट डे आणि इमर्जन्सीसाठी मी वापरले गेले. बरोबर. तर ह्या सगळ्या तुझ्या प्रवासाचे काहीतरी अनुभव आम्हाला सांग ना. म्हणजे नक्कीच अनुभव शेअर करण्यासारखे खूप आहेत. गुजरात आणि वेगवेगळी राज्य तू कव्हर केलीस ना. बरोबर. मग त्या प्रत्येक राज्याचा काही वेगळा एक विशिष्ट अनुभव असला तर तो. सो यामध्ये मी 9 स्टेट्स कव्हर केले, 2 युनियन टेरिटरीज कव्हर केल्या. ज्यामध्ये लोकांनी मला सगळ्यात जास्त जो प्रश्न विचारला की सगळ्यात भारी किंवा छान असा अनुभव आलेलं स्टेट कोणतं होतं, तर मी नेहमी सगळ्यांना उत्तर दिलं गुजरात. कारण मी गुजरातमध्ये सगळ्यात जास्त 21 दिवस स्पेंड केले. गुजरातचा समुद्र सगळ्यात मोठा आहे, 2100 किलोमीटर आहे. हा, ही माहिती मलाही नवीनच आहे. म्हणजे तो आपल्याला तो कळत नाही कारण वेळ झाकलं असल्यामुळे. राईट. तर सगळ्यात जास्त तिथे मी लोकांबरोबर टाइम स्पेंड केला. वेदर छान होतं तिथे, आणि तिथे मी ॲक्च्युअली रॉनेस गुजरातचा जो आहे तो बघितला आहे. ज्यामध्ये कच्छमधून सुरुवात झाली, ते पूर्ण बॅरन लँड, तरी तिथे लोक राहतात, तरी ते लोक जी ट्रॅव्हलर्स येतात त्यांना देव मानतात आणि आनंदात राहतात. मला देव माणसासारखं त्यांनी ट्रीटमेंट दिली. तर मी त्यांना हे विचारलं होतं की तुम्ही असं का सगळ्यांना मदत करता. तर ते बोलले होते आमच्याकडे जेवढीही लोक येतात, ट्रॅव्हलर्स येतात, त्याला आम्ही देव मानतो आणि त्यांना आम्ही मग तसं
देतो. म्हणजे मला जर चहा हवा असेल तर मी कुठल्याही घरी जाऊन चहा मागू शकतो, ते मला चहा देणार. मला स्टे फ्रीमध्ये, मंदिरामध्ये स्टे, हो, हो. मस्जिदमध्ये स्टे झाला माझा, गुरुद्वारे स्टे झाला. अरे असं कुठलंही सेफ जागा नाही असं मला झालंच नाही. म्हणजे अतिथी देवो भव आपण जे अतिथी म्हणतो देवो भव ते खरं गुजरातमध्ये तिथे मिळालं. जातात. राईट. बरं, तू आता हा प्लॅन सांगितलं की महिने साधारण कुठले होते? मी ऑगस्टमध्ये सुरू केलं होतं, सॉरी सप्टेंबरमध्ये सुरू केलं होतं. 2 म्हणजे पाऊस सप्टेंबर कमी झाला. पाऊस कमी झाला. माझा प्लॅन असा होता की आपल्या इथला जेव्हा पाऊस कमी होतो तोपर्यंत मग मी वेस्टर्न बेल्टला पोहोचेन. आणि ते प्लॅनिंग परफेक्ट मला मॅच झालं. कारण आपल्याकडे सप्टेंबरमध्ये पाऊस असतो पण गुजरातमध्ये नसतो. सो गुजरातमध्ये मला तसेही 21 दिवस लागले. आणि मी जेव्हा महाराष्ट्रात एंटर केलं त्यावेळी तोपर्यंत नवरात्र आली होती, बरोबर. ऑक्टोबर आली होती. आणि कन्याकुमारी पोहोचेपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर असं हे झालं होतं. सो टायमिंग परफेक्ट मॅच झालं. म्हणजे मला ग्रीनरी आणि छान वेदर सगळीकडे मिळालं. बरोबर. आणि मध्ये एकदा तू बोलता बोलता म्हणाला होतास की सगळ्यात टफ सायकलिंगच्या दृष्टीने तुला आपली जी किनारपट्टी आहे महाराष्ट्राची ती वाटली. तर त्याच्याविषयी काय ते? समुद्रकिनारा म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं की चला बीच साईडने चाललाय आणि रस्ते प्लेन सपाट. असतील कारण समुद्र शेजारीच आहे. माझ्या डोक्यात तेच होतं. मलाही वाटलं होतं की पूर्ण सी बेल्ट हा असाच असणार आहे. पण पूर्ण अंदाज चुकला माझा ज्यावेळी मी महाराष्ट्रात एंट्री केली. कारण वापीपासून वापी पण नाही ॲक्च्युली, गुजरात बॉर्डर क्रॉस केल्यापासून गोवा बॉर्डरपर्यंत हे पूर्ण टेरेन हा चढ उतारच आहे. ज्यामध्ये कोकण म्हणजे आपलं सिंधुदुर्ग, रत्नागिरी हा जो बेल्ट घेतला तर तो सगळ्यात टफ आहे. कारण तिथे रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे आणि चढ उतार आहेत. हा, कारण ते प्रत्येक डोंगराची सोंड आलेली आहे सोंड आलेली आहे. बरोबर. समुद्रापर्यंत. मग ती प्रत्येक वेळा चढा उतरा. चढा आणि उतरा. आणि प्लस माझ्याकडे एवढं वजन होतं, ते हो ना. जवळपास 31 किलो वजन झालं होतं माझ्याकडे. तर ते घेऊन आणि तुम्ही अनप्लॅन्ड असताना जर अशा गोष्टी समोर आल्या तर तो शॉक असतो बऱ्यापैकी. आणि तिथे थोडं वेदर पण खराब मिळालं होतं मला कोकणामध्ये असताना. मग तुला सोडून द्यावंसं नाही का वाटलं? मला कुठल्या स्टेजला असं वाटलं नाही की मी हे सोडून द्यावं. कारण प्रत्येक टर्न, प्रत्येक रोड हा माझ्यासाठी नवीन होता. आणि प्रत्येक ठिकाणी मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एनर्जी एवढी वाढायची की आज चलो मी 100 केलं, आता मी उद्या 110 ट्राय करतो, 120 ट्राय करतो. आणि मेंटली मी स्वतःला कसं पुश करत होतो तर मी 110 टार्गेट केलं की माझा नेक्स्ट स्टॉप XYZ आहे. तर मी 110 पैकी 10 किलोमीटरचाच विचार करायचो. 10 किलोमीटर झाल्यानंतर मग ते 100 किलोमीटर मी डिवाइड करायचो की मी नेक्स्ट एक माइलस्टोन बघायचो. त्याच्यावर काय लिहिले तर 50 किलोमीटरवर हे गाव आहे तर त्या 50 किलोमीटरचा विचार करायचो. आणि ते 50 किलोमीटर पण ब्रेक करताना एवढं ब्रेक करायचो की मला 100 किलोमीटर कव्हर केलं कधी समजायचंच नाही. द एंड ऑफ द डे मला कळायचं की मी 110 किलोमीटर कव्हर केलं. म्हणजे तू तुकड्या तुकड्यांमध्ये मेंटली म्हणजे स्वतःला ते आपण सोपं वाटावं म्हणून. बरोबर. आणि मगाशी तू म्हणालास की 60-70 दिवस तू ह्याच्यासाठी काढलेस. मग त्याच्यासाठी तुला नोकरीत पण बरंच हे करायला लागलं असेल. सो मनाची तयारी पूर्ण होती की मला हे एक्सपिडिशन करायचंच आहे. त्यासाठी मी ऑफिसमध्ये अप्लाय केलं की मला 100 दिवसाची सुट्टी हवी आहे. पण 100 दिवसाची सुट्टी अशी कन्सेप्ट नाहीच आहे. कारण मला एकाला दिलं तर सगळ्या एम्प्लॉईजला तसं तुम्हाला ट्रीट करावं लागेल. तर माझी मनाची तयारी होती की नाही बोलले तर मी जॉब सोडायला तयार होतो. आणि नंतर त्यांना असं हसत हसत पण सांगितलं की मी जॉब सोडतोय, एकदा एक्सपिडिशन संपलं आणि तुम्हाला जर मला वाटलं की गरज आहे या व्यक्तीची तर तुम्ही मला जॉईन करू शकता. मी परत तुम्हाला जॉईन करू शकतो. तर त्याच याच्यावर मी त्यांच्याशी बोललो होतो. पण तेही सोडायला तयार नव्हते. ते बोलले की ठीक आहे, आम्ही तुझी सुट्टी अप्रूव्ह करतो, जे काय आहे ते संपव आणि परत एकदा जॉईन कर. सो सेम मी जसं 2015मध्ये प्लॅनिंग केलं होतं की माझी कामं संपवून मी जाणार. सो मी त्या 100 दिवसाच्या अगोदरमध्ये पण माझी सगळी कामं संपवली होती. आणि 100 दिवसानंतर मी आल्यावर मी कशी कामं करणार हे मी प्लॅन करून ठेवलं होतं. जे माझ्या ॲब्सन्समध्ये काहीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. इन केस झाला तर मी फोनवर अवेलेबल होतो. आणि मला तो एक्सपिरियन्स पण मिळाला. मी ईस्टर्न कोस्टला असताना मला कंटिन्यू ऑफिसमधनं फोन यायचे की याचं काय त्याचं काय, आणि मी त्यांना मदत करायचो. कारण माझ्यामुळे कोणतरी अडून राहिलं, खोळंबा व्हायला नको. आता आपण पश्चिम किनाऱ्याची बऱ्यापैकी माहिती घेतली किंवा बोललो. पूर्व किनाऱ्यावरचा अनुभव काय? पूर्व किनाऱ्यावरचा अनुभव सगळ्यात घाणेरडा म्हणजे खूपच फ्लॅट आहे. एकतर कन्याकुमारी ते रामेश्वरम काही वाटलंच नाही. पण रामेश्वरम नंतर एंडपर्यंत बख्खालीपर्यंत 2018मध्ये एक ओखा नावाचं वादळ चालू होतं त्यावेळी. बरोबर. तर ते वादळ मी पूर्ण फेस करत होतो. आणि त्यामुळे मला रोज पाऊस
24 दिवस लागले होते. 24 दिवस पाऊस आणि 24 दिवस पावसात मी सायकलिंग केली. ज्यामध्ये फक्त डेली शेड्यूल माझं एवढंच असायचं, सकाळी सायकलिंग करायची, संध्याकाळी आंघोळ करायची, ओले कपडे पिळून ठेवायचे, नेक्स्ट डे तेच ओले कपडे पिळले जे काही वाळले असतील तेवढे परत घालायचे आणि नेक्स्ट डे परत पावसात सायकलिंग करायची. त्यावेळी माझं टार्गेट एकच होतं की लवकरात लवकर संपवणं, कारण रोज मी पावसात हिट करतोय आणि मजा येत नाहीये, म्हणजे मला काही शेजारी बाजारी काही बघता येत नाहीये, तर ते अर्थ नाही आणि ते अर्धवट सोडणंही मला हे होत नव्हतं. आणि वाळूचा पण खूप काहीतरी त्रास झाला. आपला मित्र अजय सांगत होता मध्ये तुझे फोन यायचे त्याला. राईट. सो रामेश्वरम, कन्याकुमारीपासून रामेश्वरमला येताना एक मध्ये पॅच लागतो जिथून आपल्याकडे मान्सून वारे एंटर करतं. कारण मी हे नंतर मला जाणवलं ज्यावेळी मी घरी येऊन सगळा अभ्यास केला. तर तिथे ज्यावेळी वारं एंटर करतं त्यावेळी सगळी वाळू जी बीचवरची आहे ती त्या गावामध्ये, त्या बॅरन लँडमध्ये ड्रॉप करते. तर तिथे आपल्याला राजस्थानमध्ये किंवा जोधपूरमध्ये आपण त्या वाळवंटामध्ये फिरतो असा अनुभव येतो. सो तिथे रस्त्यांवर वाळू, घराच्या आसपास वाळू, टेकड्या ज्या आहेत त्या मातीच्या नाही तर वाळूच्या, असं सगळीकडे जाणवलं. आणि तिथे झाडं ही पामची आहेत, म्हणजे तिथे कुठेही पाम नाही, आडोसा नाही, आणि पूर्ण बॅरन. म्हणजे तिथे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम, ईस्टर्न कोस्टला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तमिळनाडूपर्यंत, कन्याकुमारी ते कारण त्या एका रिझनसाठी, कारण पाणी स्टोअरच होत नाही. तिथून जरी पाऊस आला तरी तो पाऊस पूर्ण वेस्टर्न कोस्टपर्यंत ढकलत घेऊन जात होतो, कारण वारं पण तिथूनच येतं. त्यामुळे तिथे पाणी खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्यायला पाणी मिळत नाही, एवढा प्रॉब्लेम आहे. सो ते मी फेस केलं होतं. मला आठवतं की मी एका पॅचवरून सायकलवरनं उतरलो होतो आणि मी सायकल ढकलत जात होतो, आणि मला त्यावेळी असं खूप वाटलं की मी एकटा उगा झालो. माझ्यासोबत कोणतरी शेअर करायला हे एक्सपिरियन्स कोणतरी हवा होता आपल्या टीमपैकी. नक्की मी काय फेस करतोय म्हणजे तुम्हाला कसं एक्सप्लेन करू की मी आता काय करतोय. म्हणजे प्लेन रोड आहे पण मी सायकल ढकलत घेऊन जातोय. तर त्यावेळी मला अजय देशपांडे, माझा जो मित्र आहे, त्याला मी फोन केला होता आणि त्यांना मी हसत सांगत होतो की अरे मी सायकल ढकलत चाललोय आणि आता मी जेवणासाठी हॉटेल शोधतोय. पण हे एक्सपिरियन्स शेअर करायला तू किंवा आपल्या ग्रुपपैकी कोणीतरी हवा होता. मला ते अजूनही आठवतं. म्हणजे कारण तू ते मला अजय पण नंतर बोलला होता. नंतर पुढचा एक ओरिसा मधला तुझा एक किस्सा आहे जेवणाचा, आता तू विषय काढलास. राईट. जेवणासाठीच अजून एक ओडिसामध्ये मला एक मॅन भेटला होता जो बरीच वर्ष पुण्यात मंडईच्या इथे राहिला होता. पुण्यात त्याने काम केलं होतं. अच्छा. हो. आणि मी त्याला पुणेरी ओडिया नाव दिलं होतं, कारण मी त्या एका पर्टिक्युलर पॅचमध्ये सायकलिंग करत असताना ओडिसाच्या जवळ मी खूप पाऊस पडत होता, रात्र झाली होती आणि मला पॉसिबल नव्हतं की बॅगमधून टॉर्च काढणं आणि मी ती वापरणं. तर त्या खडबडीत रस्त्यावर मी अंधारातच रस्त्याचा अंदाज घेऊन जंगलातून सायकल चालवत होतो. तेवढ्यात तो बाईकवाला माझ्या मागून आला बुलेट घेऊन. त्याला कळलं की समोरच्याला लाईट हवी आहे. त्याने लांबूनच बुलेटची लाईट मारली आणि मी त्या संधीचा फायदा घेऊन ती सायकल पळवत राहिलो. ज्यावेळी मी त्या गावात पोहोचलो त्यानंतर त्याने मला हाय हॅलो केलं, कुठून आलाय सगळं विचारलं, आणि त्याने मला सांगितलं की लॉज कुठे मिळेल, तिथे जाऊन तू थांब, मी येतोच. तो तिथे मी जोपर्यंत त्या लॉजपर्यंत पोहोचेन तोपर्यंत त्याने सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली होती. त्या लॉजवाल्याला सांगून ठेवण्यापासून मी उतरल्या मला चहा मिळेल याची सोय. सो मी तिथे गेलो, बॅग ठेवल्या, मी फ्रेश झालो, चहा घेतला त्याच्यासोबत, आणि आमचं बोलणं आलं की आपण एकत्र जेवायला जाऊ त्या दिवशी. तर मी म्हटलं ठीक आहे, मी आंघोळ करतो, परत कपडे वाळत घालतो, तू ये तोपर्यंत. थोड्या वेळाने हा माणूस ज्यावेळी आला त्यावेळी त्याच्या हातात एका हातात चिकन होतं आणि एका हातात आंबोळ्या होत्या आणि तो घेऊनच आला होता. मी म्हटलं चल आपण एकत्र बसून जेऊ. तर त्यावेळी तो बोलला की नाही, आमच्या घरी आज सण आहे, आमच्या इथे आज नॉनव्हेज खात नाही. मी म्हटलं मग माझ्यासाठी का केलं. तर तो म्हणाला पुण्याला हीच सिस्टीम आहे, तुम्ही नॉनव्हेज खाता, आंबोळ्या खाता, तर मी ते बनवून दिलं आहे तुझ्यासाठी आहे, तू का, आपण उद्या भेटू आणि उद्या बोलू. तर मी ते खाल्लं, भांडी ठेवली आणि मी झोपलो. नेक्स्ट डे हा माणूस परत सकाळी चहा घेऊन आला आणि मी म्हटलं तू एवढं का करतोय सगळं माझ्यासाठी. परत त्या लॉजचे पण पैसे मला द्यावे लागले नाहीत, तो त्याने मॅनेज केलं होतं. तर तो म्हणाला मला पुण्याने खूप शिकवलं. पुण्याने मी ज्यावेळी पुण्यात होतो त्यावेळी मला खूप काही गोष्टी दिल्यात, त्यामुळे हे पुणे परतफेड आहे पूर्णपणे. त्यावेळी मला तो माणूस पूर्णपणे हे झाला. आणि जोपर्यंत एक्सपिडिशन संपत नाही तोपर्यंत माझ्याशी तो संपर्कात होता. म्हणजे अजूनही आम्ही बोलतो फेसबुकवर, पण ते जे नातं आहे, म्हणजे ते जे बॉन्डिंग झालंय ते आता लॉंग टर्म आहे. म्हणजे मी जर त्या एरियात परत गेलो तर मी त्याच्या घरी नक्की जाऊन येईन. म्हणजे प्रवासात हे एक ऋणानुबंध नक्कीच जुळतात. हा एक अनुभवच आहे. पण हे पूर्ण केल्यानंतर मग परत आल्यावर पुढे कधी काय असं वाटलं का आता काय करावं? परत आल्यावर तेच झालं की मी परत चांगला बुस्टअप झालो, चांगली एनर्जी आली. मी नेक्स्ट डे, म्हणजे ज्या दिवशी मी पुण्यात ट्रेनने उतरलो त्याच्या नेक्स्ट डे मी ऑफिस जॉईन केलं, कामं सुरुवात झाली सगळी, मी परत बॅक टू नॉर्मल आलो. आणि
त्यावेळी तर मी ठरवलं होतं की आता दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी कुठे ना कुठे मोठं ट्रिप करायची. बरोबर. तर 18 नंतर 2020 असा टार्गेट होता. 2020मध्ये करायचं काय, तर मी माझ्याकडेच वळून बघितलं की माझी जर्नी कशी झाली पूर्णपणे. म्हणजे मी एका छोट्या गावातून पुण्यापर्यंत, माझं नाव अभिषेक आणि ऑफिसवाल्यांनी मला नार्वेकरचं नॉर्वे करून टाकलं होतं. मी म्हटलं माझं अभिषेकचं नॉर्वे जसं कन्व्हर्ट झालं तसंच अंबोली ते नॉर्वे जी हे आहे देश आहे तो फेमस आहे ॲडव्हेंचरसाठी. तर मी विचार केला की माझी जर्नी पण जवळपास तशीच आहे, जंगलातून आलो आणि ॲडव्हेंचरपर्यंत गेलो. तर तीच जर्नी आपण का बघत नाही, अशी काहीतरी जर्नी. त्यावेळी मी विचार केला की नॉर्वेलाच जाऊ. नंतर मग मी नॉर्वेच्या आयटनरीवर काम करायला सुरुवात केली. खूप साऱ्या लोकांनी पुणे टू लंडन आणि हे प्रवास केलेला आहे, त्यांचे प्रोग्राम्स बघितले कसे. तर ते शॉर्ट ड्युरेशनमध्ये होतात कारण बाईक आहे, कार आहे आणि ते लगेच होतात. तर मी मग पूर्ण आयटनरी डिझाईन करून घेतली वाया चायना, तिबेट, बरंच रस्ते बरेच होते ज्यामध्ये जवळपास 25 ते 30 देश कव्हर होत होते आणि जवळपास 25 ते 30,000 किलोमीटर्स पण कव्हर होते. मी विचार केला की यासाठी वर्ष लागेल आणि मी 2020ला रेडी होतो की मी कंपनी सोडून तिथे काहीतरी जाऊ शकतो फायनान्शियली किंवा हे सगळ्या प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती 2018मध्ये. पण 2020 यायला लागलं तेव्हा तसं असं वाटायला लागलं की आपण अजून रेडी नाही आहोत, कारण तेवढं सेव्हिंग पण नाही झालं आणि आपण 1 वर्षासाठी जिथे जाऊ म्हणजे आपली रिटायरमेंटच समजायला पाहिजे. कारण त्यानंतर येऊन परत आपण सगळं सुरुवात करायची म्हणजे खूप वेळ लागू शकतो. मग मी ते थोडं अजून पुश केलं आहे. पण मला त्या डोक्यात आहे की आंबोली ते नॉर्वे हे सायकलिंग प्रवास करायचा एकदा. चालेल, मला नक्की सांग, मी प्रयत्न करेन. आता 2020चा तू उल्लेख केलास तर त्याच्यामध्ये जागतिक अशी जी घटना घडली कोरोना, तर त्या कोरोनाच्या महामारीमुळे तुझ्या नोकरीवर आणि याच्यावर परिणाम झाला आणि तू आता पुणे सोडून पुन्हा एकदा तुझ्या मूळ रूट्सकडे गेलायस, तर ते जरा सांग ना आम्हाला. सो नक्कीच कोरोनामुळे बऱ्याच जणांचे जॉब गेले, माझाही जॉब गेला. तो कॉल घ्यावाच लागला की आपण सिटीमध्ये जॉब करून किती दिवस राहणार आहोत, आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन आहेत का. आणि जी आपली स्पेशालिटी आहे, जसं मी काम करत आलो मल्टीटास्किंग, ती कामं आता होतच नाही आहेत. म्हणजे तुम्ही मला जरी 5,000 10,000 पगार दिला तरी कामच नाही आहे. म्हणजे मी स्वतःला एंटरटेन नाही करू शकत आणि मी स्वतःला जर स्वतःमध्ये तो आनंद शोध घेत नाही आहे तर मग मला पाट्या टाकण्यात अर्थ नाही आहे की मी इथे काम करतोय पण सॅलरी किती आहे तर 5,000 रुपये, तर मला तसं काम करायचं नव्हतं. सो मी त्यावेळीच कॉल घेतला की हीच वेळ आहे, आपण परत आपल्या गावी जावं आणि तिथे काहीतरी करावं. मग ते सोशल वर्क असून देत किंवा स्वतःचा बिझनेस असून देत. एज असं आहे की त्याच वेळी मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आणि तेवढी माझी हिंमत झाली होती. सो मी घरी गेलो ऑक्टोबर 2020मध्ये आणि तिथे जाऊन मी शोधायला सुरुवात केली की मी काय काय करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी. पण स्वतःचा बिझनेस सुरू करणं ही माझी आयडिया डोक्यात नव्हतीच त्यावेळी पण, कारण घाई गडबडीत कॉल घ्यायचाच नव्हता मला एवढी वर्ष काम केल्यानंतर. तर आंबोलीला जाऊन स्वतःचा वेळ कसा स्पेंड करायचा यासाठी मग मी गोष्टी शोधायला सुरुवात केली. सुरुवातीच्या टायमाला मी नुसतं एक्सप्लोर करायला सुरुवात केली की चलो हे एक्सप्लोर करू ते एक्सप्लोर करू, पुन्हा एकदा जंगलात फिरू, परत एकदा जंगलात फिरू. पण जंगलात फिरताना मला जाणवलं की खूप चेंज झाले आहेत. मी जे जंगल 10 वर्षापूर्वी सोडून गेलो होतो ते जंगल आता खूप बदललं आहे, खूप सारे चेंजेस झाले आहेत, खूप सारा कचरा आहे, चॅलेंजेस आहेत. तर मग मी विचार केला की थोडं सोशल वर्क करू. मग मी एक प्रोजेक्ट डेव्हलप केला की प्रोजेक्ट क्लीन आंबोली. त्याच्यामध्ये एक पॅच मी 2.5 किलोमीटरचा ॲडॉप्ट केला स्वतःच्या प्रयत्नासाठी, म्हणजे स्वतः ट्रायल बेसिस काय करू शकतो. 2.5 किलोमीटरचा रस्ता वन वे, तर त्याची दोन्ही बाजू पकडले तर 5 किलोमीटर म्हणू शकतो आपण. म्हणजे एवढा तो मोठा एरिया आहे, पूर्ण रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये. तो एक महादेवगड नावाचा तो पॉईंट आहे जिथे खूप सारे टुरिस्ट दिवसाला ज्यावेळी सगळं व्यवस्थित होतं त्यावेळी जायचे. पण मधल्या वेळात ते जंगल वाढलं, लोक गेले नाहीत आणि सगळं अनडिस्टर्ब राहिलं आणि ते बघायला खूप सुंदर वाटलं. म्हणजे मी ज्यावेळी पायी जायचो त्यावेळी मला प्राणी दिसायला लागले. मी म्हटलं हेच जर असंच राहिलं, इथे जर टुरिस्ट आलेच नाही तर हे खूप सुंदर राहील किंवा ते चांगलं परत रिकवर होईल. पण मला तो कचऱ्याचा प्रॉब्लेम होता. सो मी तिथे कचरा जमवायला सुरुवात केली. काही व्हॉलेंटियर्स गावातले मला जॉईन झाले, 2-3 लोकल जे आहेत ते जॉईन झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास एक 100 मीटरच्या रेडियसमध्ये 2 टन कचरा जमा केला. 2 टन नंबर खरंच मोठा आहे. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स, ग्लास बॉटल किंवा प्लॅस्टिक रॅपर्स जे आपण वेपर्स आणि खातो ते खूप होते. तर जमा तर केलं, पण आता याचं करायचं काय. मग मी रिसायकलिंगसाठी ऑप्शन शोधायला सुरुवात केली. सो आपल्याकडे जे कचरा जमा करतात त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केले खूप लोकांशी. त्यांनी मला ऑप्शन दिले की प्लॅस्टिक बॉटल्स आम्ही घेऊन जातो. मग तशातलेच अजून काही लोक होते ते ग्लास बॉटल घेऊन गेले.
माझा जो मेजर चंक होता 70% तो ही लोक घेऊन जायला तयार होते हो. आणि ती घेऊन गेली. अरे वा. त्यानंतर काही कचरा राहिला आहे जो रिसायकल होत नाही, ज्याला मल्टीग्रेड रिसायकलिंग लागतं, गरजेचं आहे. ते आता माझ्याकडे स्टोअर केलेलं आहे. त्याच्यासाठी मी ऑप्शन शोधते की त्याच्यापासून कोणी काय बनवतं का. जसं काही ठिकाणी त्याच्यापासून रस्ते बनवतात, पण अशी लोक माझ्यापर्यंत जर पोहोचली तर मी त्यांना ते प्रोव्हाइड करू शकेन. नाही, आपल्या ह्या श्राव्य संवादाच्या माध्यमातून लोकांनी जर कोणी ऐकलं नक्कीच. आणि तुला जर कोणी हातभार लावला तर मला आवडेल. नक्कीच. बरं, श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, ह्या अभिषेकचा आमचा जो एवढा मोठा प्रवास आहे त्याचं वय फार आमच्या दृष्टीने खूपच कमी आहे. 90 सालातला जन्म आहे. 90 सालातला जन्म. म्हणजे हे आता जेमतेम तू 32 32 वर्षाचा आहे. तर खरंच ते सर्व प्रेरणादायी आहे. हे तू आता मला सांगितलंस की तू इथला कचरा, प्लास्टिक म्हणजे जो आपण डिग्रेडेबल नाही आहे असा तुम्ही खूप गोळा करत, तिथल्या स्थानिक शासकीय यंत्रणासाठी असेल किंवा ग्रामपंचायत, त्यांनी तुला काही सहाय्य केलं का? सुरुवातीच्या स्टेजला त्यांना ते कन्व्हिन्स करणं खूप अवघड होतं. म्हणजे ते पचनीच पडत नाही आणि मला असं होऊ स्वतः शकतं. ट्रायल करायचं होतं की मी कितपत ते डेली बेसिसवर करेन. बरोबर. जसं मी तो जो प्रोजेक्ट होता तो 50 दिवस नॉनस्टॉप केला, हो. तर मी 50 दिवस स्वतःला पुश करू शकलो. माझं टार्गेट 100 दिवसाचं होतं, पण नंतर तिथल्या क्लायमेटिक कंडिशनमुळे ते पॉसिबल होत नाही. कारण जसं जसं 50 होत आला तसं पावसाळा व्हायला सुरुवात झाली. आणि एकदा अंबोलीत पाऊस पडला की तुम्ही जंगलमध्ये एंट्री नाही करू शकत, कारण साप आहेत किंवा लीच आहेत तिथे. सो ते थोडं रिस्की होऊन जातं माझ्यासाठी पण आणि जे माझ्यासोबत व्हॉलेंटियर्स येतात त्यांच्यासाठी पण. सो मी तो ब्रेक घेतला, जो ब्रेक आता मी परत कंटिन्यू करेन ज्यावेळी मी परत गावी जाईन त्यावेळी. पण त्यात मी शिकलो की ते प्लॅनिंग कसं करायचं, लोकल कम्युनिटीला, ग्रामपंचायत किंवा तिथले जे काही ग्रुप्स आहेत त्यांना मोटिवेट कसं करायचं, त्यांना लॉंग विजन कसं दाखवायचं आणि त्यांच्यासोबत काम करायचं, त्यांचा सहभाग त्याच्यात कसा वाढवायचा. कारण त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. कारण मी लीड घेऊन काम करत राहीन, पण जर ते काम कोणी कॅरी फॉरवर्ड केलं नाही तर ते सस्टेन नाही होणार. दीर्घ मुदतीसाठी नाही होण्यासाठी चालणार. स्थानिक त्याच्यात सहभाग पाहिजे. आता तू असं म्हणालास की मी परत जेव्हा गावाला जाईन तेव्हा मी ते काम सुरू करेन. परत जेव्हा गावाला जाईन ह्याचा अर्थ आता तू दुसरीकडे कुठेतरी आहेस. सो मी आता सध्या एक फर्म आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ग्राउंड अप एशिया नावाची, अच्छा. जी कन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन याच्यावर फोकस करते पूर्णपणे. हो. तर पूर्ण आपलं काय म्हणू शकतो, इंडियातले जेवढे एरियाज आहेत किंवा एशियन बेल्ट जेवढा आहे तिथे ज्या ज्या लँडस्केपला खूप प्रॉब्लेम्स आहेत, जसे वेटलँड्स आहेत किंवा मँग्रुव्ज आहेत, जिथे लँडस्केप डिस्टर्ब होत आहे, वेटलँड किंवा डिस्टर्ब होत आहेत, आणि ज्याचा परिणाम हा पक्ष्यांवर, प्राण्यांवर, सगळ्यांवर होतोय, जिथून ते सोडून जात आहेत. तर ते आम्ही रिस्टोर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो पर्यावरणाची हानी जिथे खूप मोठ्या प्रमाणात होते असे. बरोबर. इकॉलॉजिकल. येस. सो ते रिस्टोर करायचं आणि मग कन्झर्वेशन बद्दल बोलायचं किंवा सगळी कामं करायची. आणि इथे पण सगळ्यात महत्त्वाचा रोल हा ग्रासरूटचा आहे. जी लोक NGOs ग्रासरूटला काम करतात, म्हणजे आपापल्या गावांमध्ये, त्या लोकांना मोटिवेट करून त्यांच्याकडून ही कामं करून घेणं आणि त्यांना असं काहीतरी रेव्हेन्यू जनरेट करून देणं जेणेकरून ते सस्टेन होतील लॉंग टर्मसाठी, ज्याचा फायदा कन्झर्वेशनसाठी पण होईल. म्हणजे ती लोक जर हा वाईल्ड ॲनिमल वाचवला तर त्याच्यापासूनच टुरिझम होऊ शकतं आणि त्या टुरिझममधून आपल्याला इन्कम होऊ शकतं. आणि जर त्या टुरिझममध्ये तुम्हाला लोकांना परत तो प्राणी दाखवायचा असेल तर तो कन्झर्व करावा लागेल. जर ही जी सायकल आहे ती कंटिन्यू राहते. जर मी तिथे 2 वर्ष काम केलं आणि मी निघून गेलो, मी एकट्यानेच काम केलं आणि मी निघून गेलो, तर ते परत होतं तसं सगळं होऊन येणे माझ्या मागले होईल. नक्कीच. आता तू असं म्हणालास की प्राणी दाखवून पैसे मिळवायचे, तर तो एक काहीतरी किस्सा आहे तिथल्या हिमाचल मधला, तर तो सांग ना मला. सो हिमाचलमध्ये आम्ही पांगी व्हॅलीमध्ये काम करतोय. पांगी व्हॅली खूपच एक रिमोट पार्ट आहे हिमाचलचा, जो एका बाजूने लडाख आहे, एका बाजूने हिमाचल आणि एका बाजूने काश्मीर असं पार्ट आहे. त्याच्यामध्ये एक छोटंसं तालुका आहे ज्याच्यामध्ये 6 क्लस्टर्समध्ये आम्ही काम करत होतो. तर तो एरिया टेरेन वाईज खूप डिफिकल्ट आहेत. तर तिथे 12,000 फुटांवर लोक राहतात, तर त्या 12,000 फुटांवर प्राणी पण राहतात. तिथे मेजर अट्रॅक्शन जे आहेत ते ब्राऊन बेअर्स आहेत, स्नो लेपर्ड आहेत. तर तिथे 12,000 फुटांवर जर लोक शेती करत असतील तर तुमची ती एन्क्रोचमेंट आहे. पण ठीक आहे, त्यांना सर्वायवलसाठी तेच करावं लागतं कारण ती तिथे राहत आहेत. पण असंही होतं की प्राणी पण आता यांच्यावर डिपेंड आहे, म्हणजे त्यांचे पशु, म्हणजे जे प्राणी आहेत, बकऱ्या आहेत, ते खाणं किंवा शेताची नासधूस करणं, मका खाणं, मटार खाणं, या नासधूस होतात. सो थोडा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट तिथे बऱ्यापैकी चालतो. तर त्याच्यासाठी सोल्युशन काय, तर आम्ही जो विचार केला होता की तुम्ही ते मारता किंवा त्यांना तुम्ही हाकलताय किंवा तिथे सोलर फेन्सिंग घालता, त्याच्यामुळे प्राण्यांना त्रास होत आहे. तर त्याऐवजी जर तुम्ही
तुमचं जे नुकसान होतं आहे शेतामध्ये, जे काय नुकसान होतं किंवा तुमची बकरी मारली जाते त्याचं अमाऊंट किती आहे, तर तुम्हाला 5,000 रुपये नुकसान होतं आहे. तर ते तुम्हाला जर 5,000 रुपये दुसऱ्या ठिकाणावरून मिळत असतील, म्हणजे आम्ही तिथे टुरिझमचं एंट्री केली की तुम्ही लोकांना ते दाखवा की ब्राऊन बेअर किंवा स्नो लेपर्ड या 2 गोष्टी खूप रेअर आहेत इंडियामध्ये किंवा बघायलाच मिळत वर्ल्ड नाही. वाईड. हो. आणि तुमच्याकडे ते कॉमनली दिसतं, शेतांमध्ये येतं की तुम्ही थोडं वॉक करायला जंगलात तुमच्या गेला तर तुम्हाला ते दिसतं. ते जर तुम्ही लोकांना दाखवू शकाल, त्याच्याबद्दल माहिती देऊ शकाल, तर जी शहरांमधून लोक येतात त्यांच्यासाठी ते पे करायला रेडी असतात. सो त्यांच्याच घरी होमस्टे करून राहणं, त्यांच्या घरचं फूड खाणं किंवा ॲज अ गाईड म्हणून तुम्ही जे चार्जेस पे करणार, या वेगवेगळ्या रिसोर्स म्हणजे पद्धतीने तुम्ही त्यांना चार्ज करू शकता आणि ते पे करायला रेडी असतात. आणि त्यांना जे कव्हर करायचं आहे फोटोग्राफी किंवा वाईल्ड लाईफ बघणं, ही खूप रेअर गोष्ट आहे. तर ते तुम्ही बघता. याने मग जो मी पूर्ण सायकल मगाशी बोललो की तुम्हाला जर प्राणी वाचवला तर टुरिझम होणार, आणि टुरिझम जर करायचं असेल तर तो प्राणी वाचवला पाहिजे. ही सायकल नंतर तिथे पैसा पूर्ण मिळणार. होते, तरच तुम्हाला पैसा मिळू शकतो. बरोबर. म्हणजे जंगली पशु, प्राणी आणि माणूस यांचं साहचर्य कसं टिकवून आणि ते वाढवता येईल राहू शकतो. याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करावा तसं लागतं. ट्रेनिंग तुम्ही स्थानिक लोकांना देता. बरोबर. पण ते ट्रेनिंग दिल्यानंतर तिथे तुमचा सहभाग संपतो आणि मग तुम्ही दुसरीकडे जाता. सहभाग लगेच संपत नाही, तर त्यांना एक पूर्ण मॉडेल उभं करून दिल्यानंतर आम्ही त्यांना ट्राय करू की आम्ही त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहतो. आत्मविश्वास त्यांना आत्मविश्वास त्यांना की आपण सस्टेन करू शकतो यांच्याशिवाय. ज्यावेळी असं वाटलं की त्यांना त्यांना सगळं जमते, त्यावेळी आम्ही तिथून एक्झिट घेऊ. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात तुमचा आर्थिक काय म्हणायचं हेतू त्याच्यात राहत नाही. पूर्णपणे आर्थिक हेतू नाहीच आहे याच्यामध्ये, कारण आर्थिक हेतू हा वेगळ्या पद्धतीने कव्हर करता येतो आम्हाला. पण अच्छा. मेन फोकस जो आहे ते कन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन आहे, ज्यासाठी. आणि रेव्हेन्यू मॉडेल हे आम्ही आता इंट्रोड्यूस केलं, ज्याच्यामध्ये स्थानिकांना बिझनेस मिळू शकतो. बरोबर. हे नक्कीच तुझं चांगलं काम आहे, म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. रामराम मंडळीतर्फे तुझ्या या कामाला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि तू हे सोडून आता परत म्हणजे हे करता करता आंबोलीत पण काही ॲक्टिव्हिटी करणार आहेस नर्सरीची वगैरे, तर ती पण एक थोडक्यात आम्हाला जाता जाता सांग ना. सो मला झाडांबद्दल बरीच आवड आहे. मग ते लोकल इंडिजिनस प्लांट असून देत किंवा एक्झॉटिक प्लांट्स. मला नेहमीच असं वाटतं की आपण जिथे काही काम करू तिथे हिरवळ असली पाहिजे, की वेली असल्या पाहिजेत, किंवा जंगलात आपण काम करतो. जीवन जिथून माझा जो कोर एरिया आहे, मी ज्या जंगलातून आलो तसं जंगल माझ्या जवळपास नेहमी राहावं. तर त्यासाठी मी आता मला बराच वेळ पण मिळतो आणि बराचदा मी बिझी पण असतो. पण मी एक बघतो की असं बॅकअप म्हणून मी कुठेतरी झाडं जमवून ठेवू किंवा तिथे एक नर्सरी छोटीशी माझ्यासाठी करू. सो असं मी आंबोलीला आता एक छोटासा प्लॅन केलेला आहे की आंबोलीमध्ये मी एक छोटीशी नर्सरी उभी करेन, आणि ती नर्सरी प्लस कॅफे अशी एक अरे कन्सेप्ट वा. माझ्या डोक्यात आहे, वा. जी मी आंबोलीला सुरुवात करायची आहे मला. सो बघू कसं होतंय ते. बरं, ते आंबोलीमध्ये तू नर्सरी कम कॅफे सुरू केलास की आम्हाला नक्की कळव. नक्कीच. हे आम्ही आमच्या ह्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांना पण त्याचं सांगू आणि मलाही पर्सनली यायला आवडेल. असा ह्या अवलिया अभिषेकचा प्रवास आपण आता ऐकला. मला वाटतं श्रोत्यांना तो खूप आवडला असेल. आपण अभिषेकला शुभेच्छा देऊया आणि आता इथे विराम घेऊया. धन्यवाद. धन्यवाद.